मध्ये आपण गेलो देऊची भेट घेतली. अनेक वेळा मी शहरामध्ये जेव्हा फिरते 3-4 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. एक तर बारामतीचा ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आहे. आपला हा जो मोठा चौक आहे तो त्या चौकामध्ये अखंडपणे दुगण चौकात ट्रॅफिक आणि किऑस आणि ॲक्सिडेंट होतात. म्हणून मी माननीय गडकरी साहेबांची मदत मागितली, कारण का त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक असे त्याला ब्लॅक स्पॉट्स म्हणतात तिथे जास्त ॲक्सिडेंट्स होतात. ते मला खूप गडकरी साहेबांनी मदत केली. आणि सेव्ह लाईफ नावाचा एक एनजीओ जो देशात गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करते, नॅशनल हायवे, त्यांना मी विनंती केली. ते आले मागच्या आठवड्यात आणि तिथला जो केऑस म्हणजे गोंधळ होत असतो त्या चौकात, अखंड 3 चौकात, त्याच्यात काय मार्ग काढता येईल, ॲक्सिडेंट्स कशी शून्यावर आणता येईल, त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली. ते आले, त्या सगळे डिझाईन्स वगैरे केलेले, एरियल शूटिंग वगैरे, त्यांचं म्हणणं एक 3 ते 4 आठवड्यात ते सोल्युशन देतील की काय त्याचे डिझाईन फ्लॉ आहे. आता डिझाईनच चुकल्या म्हणूनच ते तसं, तो एक मुद्दा महत्वाचा. त्यानंतर आपण दिगवण चौकातून जेव्हा पेन्सिल चौकात जातो त्या रस्त्याचं काम सुशोभीकरण अतिशय चांगलं झालं. पण मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा एक आठवड्यात जेव्हा जाते तेव्हा एक साईडला काम सुरू असतं, पुढच्या आठवड्यात जर त्याच रस्त्याने गेले तर दुसऱ्या साईडला काम चालू असतं. अखंड त्या रस्त्यावर लेफ्ट किंवा राईट तो प्रोजेक्ट पूर्णच होतो. तर मला माहिती हवी होती की याचं काम संपत का नाही, सारखंच कसं काम आहे, आणि जो भाग झालेला असतो ना पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग मोडलेला असतो. मग हे आधी चांगलं काम करत नाहीत का काय नक्की आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे कधीतरी कसं असतं, जेव्हा टेंडर निघतो ना त्याला एक तारीख असते, तर या टेंडरची तारीख कधी आहे हा पूर्ण का होत नाहीये ही हा एक महत्वाचा प्रश्न मला, दुसरा महत्वाचा. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटत होता की हे कॅनॉनचं काम अतिशय उत्तम झालं, अतिशय छान. प्रॉब्लेम त्याच्यात असा आहे की 2 गोष्टी आहेत त्याच्यात. तो सिमेंटमध्ये झाल्यामुळे जे पाणी झिरपत होतं ते पूर्णपणे स्टॉप झालं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत पूर्णपणे सुकून गेले. त्याच्यामुळे व्हिज्युअली ग्रेट प्रोजेक्ट, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये अर्थातच डिझाईन घ्यायचं. म्हणजे आता डिझाईन वगैरे ते आता बघायला लागेल टेक्निकली काय, पण तिथली सगळी पाण्याची स्तोत्र बंद झाली हा एक खूप गंभीर विषय झालेला आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय की कॅनॉलचा जेव्हा प्रोजेक्ट झाला तेव्हा तिथे जेव्हा जर तुम्ही वॉक अँड ट्रॅक करणार होता, अतिशय सुंदर वॉकिंग ट्रॅक, अतिशय छान गार्डन केलं. प्रॉब्लेम असा आहे कॅनॉल आणि त्या वॉकिंग ट्रॅक मध्ये तिथे काही गार्डच नाही. एखादं मूल, एखादी महिला कोणी घसरलं तर डायरेक्ट कॅनॉल मध्येच. त्यामुळे सुरक्षितता हा विषय. आणि जेव्हा मी माहिती काढली तेव्हा जेव्हा डिझाईन केलंय त्याचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये रेलिंगचं कॉस्टच नाही, म्हणजे त्या रेलिंगचा विचारच झाला. म्हणजे व्हिज्युअली अतिशय छान, पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ती गॅप आहे. आणि माझी सरकारला विनंती आहे, त्याचं मी पत्रही आज दिलंय की तातडीने रेलिंग्स करून घ्या, कारण तिथे लहान मुलं खेळतात. खूप चांगली वास्तू आहे, माझी वास्तूला कंप्लेंट नाहीये, पण वास्तू करत असताना पाणी झिरपत नाही. आजूबाजूला सगळे पाण्याचे स्तोत्र ते सुकून गेलेले आहेत. प्लस सेफ्टीचा विचार, त्या सेफ्टी ऑडिट केलेलंच नाही. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या 3 महत्वाच्या गोष्टी. आणि काही गाड्यांचा वगैरे इश्यू आहे त्याचा फॉलोअप. किंवा आपण आदरणीय पवारसाहेब केंद्रात असताना जो मोठा प्रोजेक्ट झाला मटन आणि फिश माशाचा, फिश मार्केटचा, तिथे खूप टेक्निकल इश्यूज, ते टेक्निकल इश्यूज, विजेचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, आणि पार्किंगचा प्रॉब्लेम, असे प्रश्न आहेत. त्याच्यात लक्ष घालावं लागेल आणि ते सॉर्ट आउट करावं लागेल. आणि एक महत्वाचा विषय राहिला की ती आंबेडकर वसाहत जी आपली आहे त्याचं उद्घाटन लोकसभेच्या आधी झालं होतं. मोठा कार्यक्रम झाला होता, माननीय मुख्यमंत्री आले होते त्याच्यासाठी. आणि ते आले असताना तिथे चाव्या अजून दिल्याच नाहीयेत लोकांनी. आता मला आज अशी माहिती कळलेली आहे की ती जी घरं आहेत ते काय बारामती नगरपालिकेची नाही, ही महाराष्ट्र सरकारची आहे. तर महाराष्ट्र सरकारचे आणि नगरपालिका याच्यात काहीतरी पेमेंटची गॅप राहिली आहे. तर लेबर डिपार्टमेंटचा तो एक इश्यू आहे. तर लेबर डिपार्टमेंटचे मंत्री जे आहेत त्यांना मी सकाळी कॉन्टॅक्ट केलं, ते ठाण्याला एका मीटिंगमध्ये होते. मी त्यांच्या फोनची वाट बघते. मी त्यांना विनंती करणार आहे, आमचे काहीतरी 3 का 4 कोटी रुपये क्लिअर व्हायचे, कृपा करून लवकरात लवकर करा. म्हणजे जी बिल्डिंग वास्तू उभी आहे
आता मला निवडून येऊन 100 दिवस आले. त्याच्या आधी आचारसंहिता म्हणजे 2 महिने इलेक्शन लंबत चाललं. म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून 6 महिने व्हायला आले. जवळपास 6 महिन्यामध्ये एकही चावीचा वाटप झालेला नाही. लोकांना हक्काची घरं मिळत नाहीत कारण का महाराष्ट्र सरकारचा हा सावळा गोंधळ आहे. म्हणजे जर ते पेमेंट क्लिअर झालं आणि नगरपालिकेने पैसे दिले तर गरीब कष्ट करणारे ज्यांना मेरिटवरती घरं मिळाली आहेत त्याचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला की स्वप्न पूर्ण. मी मंत्र्यांना फोन केला चांगल्यावर वाढलेत का तो हो आणि माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटा. ड्रग्ज मध्ये वाढ, खून वाढ, बलात्कार, महिलांवरचे अत्याचार वाढ, त्याचे हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ. मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिले. पोलिसांना पण हे माणूस गोळी घालतो. आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता. यांचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर राज्य पुढे काय बोलणार तुम्ही मला सांगा. कसा विश्वास राहणार या सरकारवर मायबाप जनतेचा. ताई एकीकडं मराठा आंदोलन संदर्भात जरांगेंचं उपोषण चालू आहे. धनगर समाज सुद्धा आंदोलन करते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींचे जे 3 वोट जाते तर त्याचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला. तर या संदर्भात आपण काय कशा दृष्टीने पूर्णपणे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक या सरकारने केली. आपल्याच शाखा प्रांगण शेजारीच बसतोय ते झालं होतं ना आंदोलन. 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ. तुम्ही सगळ्यांनी ऐकले की नाही. झाले का 10 वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टी. का नाही मग आरक्षण मिळालं. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातात. का नाही निर्णय झालाय. जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागले. त्याच्या चिंता नाही आहे ना त्यांच्या तब्येतीची. मग याला जबाबदार कोण आहे. ह्या सगळे जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झालाय त्याला पूर्णपणे राज्याचा ट्रिपल इंजिनचा खोके सरकार जबाबदार आहे. काही बदलापूरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि पेढे महिलांना वाटले अक्षय शिंदेच्या आणि महाराष्ट्रात हे प्रकरण जे आहे ते कालपासून चर्चेत आहे. त्याच्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी असं करतात कसं पाहतो. त्यांचा अधिकार आहे पण जर फाशी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला. कारण का हा देश संविधानाने चालतो माझ्या मनमर्जीने चालत नाही. आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता, हात बांधले होते, बेड्या होत्या त्याच्यात, अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चालली, ती बंदुकीपर्यंत कसा पोहोचला, पोलिसावर अटॅक कोणी केला. आपल्या पण एका पोलीस त्याला लागली आहे ना. तो या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना. आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली आहे ना. मग त्याची जबाबदारी घ्यायला कोणी. त्याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे. ओके थँक्यू. सॉरी तुम्हाला थांबायला लागलं.